आज आपण मसाला भेंडी बनवणार आहोत। ही भेंडी तुम्ही डब्यासाठी किंवा घरीसुद्धा बनवू शकता आणि ही भाजी एकदम चवीला सुद्धा अप्रतिम अशी लागते आणि एकदम कमी मसाल्यामध्ये आपण ही बनवणार आहोत। तर चला मग आता सुरुवात करूया। इथं मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे आणि मी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण कट करून घेऊया। ह्याचा वरचा आणि खालचा भाग आपण बाजूला काढून घेऊया आणि ह्याचे 4 भाग करून घेऊया। असेच आपल्याला सगळी भेंडी कट करून घ्यायची किंवा तुम्ही ह्याचे मधून काप केले तरी चालेल। आपल्या आवडीप्रमाणे आपण ह्याचे काप करून घ्यायचे आणि आता आपण राहिलेली सगळी भेंडी अशीच कट करून घेऊया। आपण इथं एकदम कवळी भेंडी वापरायची, म्हणजे ती खायलाही छान लागते आणि होते पण पटकन। आता आपण एक कढई घेऊया। ती गरम झाली की त्यामध्ये आपण 1.5 चमचा तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी आणि मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊया आणि हे थोडं भाजलं की आपण ह्यामध्ये ठेचलेला 1 चमचा लसूण घालून घेऊया। इथं लसूण जरा ठेचून घालायचा, म्हणजे भेंडीला छान चव येते। आता लसूण पण भाजलेला आहे, तर आपण आता ह्यामध्ये कट केलेली भेंडी घालून घेऊया आणि आपण आता ही भेंडी 2 मिनिटासाठी तेलामध्ये परतवणार आहोत, म्हणजे ह्याचा चिकटपणा कमी होतो। आपण इथं गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि 2 मिनिटं आपण ही तेलामध्ये भेंडी भाजून घेऊया। भेंडी बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही, झटपट आपली भेंडी तयार होते। आपण ही 2 मिनिटं परतवून घेऊया, म्हणजे छान भाजली जाते आणि एकदम चिकटपणा पण ह्याचा कमी होतो। आता ह्यावरती आपण झाकून 2 मिनिटासाठी ठेवणार आहोत आणि गॅस एकदम आपण कमी करणार आहोत। 2 मिनिटानंतर पुन्हा एकदा आपण भेंडी थोडी परतवून घेऊया। आपली भेंडी आता अर्धी शिजलेली आहे, तर आता आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आणखी 1 मिनिटासाठी आपण ही भेंडी पुन्हा झाकून शिजण्यासाठी ठेवून देऊया। आपल्याला जास्त वेळ ही शिजवायची नाही आहे भेंडी, 1 मिनिटच आपण ठेवणार आहोत। आता आपण पुन्हा एकदा भेंडी हलवून घेऊया आणि चेक करूया भेंडी शिजली आहे का ते। भेंडी कवळी असल्यामुळे लवकर शिजली जाते, त्यामुळे 3 ते 4 मिनिटात आपली भेंडी तयार होते। आता आपली भेंडी शिजलेली आहे, तर आता आपण ह्यामध्ये थोडे मसाले घालूया। आपल्याला जास्त मसाले ह्यामध्ये घालायचे नाही आहेत, आपण थोडेच घालणार आहोत। तर आता ह्यामध्ये आपण पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने जिरे पूड, पाव चमचा हळद आणि तिखट आपल्या चवीनुसार घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ आपण ह्यामध्ये घालून घेऊया। 2 चमचे आपण शेंगदाण्याचे बारीक केलेलं कूट घालून घेऊया किंवा पावडर। तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता, तशी पण भेंडी छानच लागते। आपण हे सगळे मसाले एकदा मिक्स करून घेऊया। हे आपण कमी गॅसवरच सगळे मसाले भेंडीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। हे आता सगळे व्यवस्थित मसाले भेंडीला सगळीकडून
लागलेले आहेत. तर आता आपण आणखी 1 मिनिटासाठी भेंडी झाकून ठेवायची आहे. मसाले मिक्स केल्यानंतर भेंडी आपण झाकून 1 मिनिटासाठी शिजवून घ्यायची, म्हणजे सगळे मसाले भेंडीमध्ये मुरतील आणि भेंडी चवीला छान लागेल. आता आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता आपली भेंडी तयार झालेली आहे. तर आता आपण ह्याचा गॅस बंद करून घेऊया. आता आपली एकदम झटपट होणारी मसाला भेंडी तयार झालेली आहे. तर ही आपण डब्याला सुद्धा बनवू शकतो. एकदम झटपट अशी तयार होते, किंवा घरी खाण्यासाठी सुद्धा आपण ही बनवू शकतो. आता आपण ही एका डब्यात सर्व करून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक यू.